नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण अगदी मस्त खमंग चमचमीत अशी वांग बटाट्याची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत. तर ही भाजी खायला अतिशय मस्त लागते. तुम्ही पोळी, भाकरी किंवा भात अगदी कशासोबतही खाऊ शकता आणि अगदी झटपट बनून तयार होते. बऱ्याच ठिकाणी याला आचारी वांग बटाट्याची भाजी असं देखील म्हटलं जातं. तर सगळ्यात आधी कढई घ्यायची, कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आणि हे मी खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की जिरं घालायचं, मोहरी घालायची आणि यामध्ये आपण कांदा न घालता ही भाजी बनवणार आहोत. पण टेस्ट म्हणाल तर अगदी भन्नाट लागते. तर सुकं खोबरं घ्यायचं, लसणाची एक कांडी निवडून घ्यायची, थोडीशी कोथिंबीर घ्यायची, थोडंसं अद्रक घ्यायचं आणि याचं छान असं वाटण करून घ्यायचं आणि आपण आत्ता जी फोडणी केली त्या फोडणीमध्ये हे वाटण घालून घ्यायचं. वाटण मस्त तेल सुटेस्तोवर अगदी खमंग असा वास सगळ्या घरभर जोपर्यंत पसरत नाही तोपर्यंत हे वाटण असं मस्त मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. तर कांदा यामध्ये नाही याची तुम्हाला जाणीव देखील होणार नाही. कारण ही भाजी बिना कांद्याची अगदी मस्त अशी भन्नाट लागते. तर आता हे वाटण मस्त आपण परतून घेतलं. मी कढीपत्त्याची पानं घालायला विसरले होते फोडणीत. आता नंतर घातली तरी देखील काहीच हरकत नाही, पण कढीपत्त्याची पानं अवश्य घाला. आता हे वाटण मस्त असं परतून घ्यायचं आणि यामध्ये मसाले घालून घ्यायचेत. तर सगळ्यात आधी मी लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे आणि आपल्या घरामध्ये जो काळा मसाला असतो, ज्याला आपण गोडा मसाला असं देखील म्हणतो, तो मसाला यामध्ये ॲड करायचा आहे. थोडासा किचन किंग मसाला यामध्ये ॲड करायचा. सगळं मस्त तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचं. अगदी घरभर याचा सगळा घमघमाट असा मस्त पसरलेला आहे. थोडीशी हळद घालायची. सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर कांदा, बटाटा चिरताना याच्या अशा मोठ्या-मोठ्या थोड्या फोडी करून घ्यायच्या आहेत. चिरतानाची प्रोसेस मी नाही दाखवली आहे. आता बटाट्याचे असे मोठे काप करून यामध्ये घालून घ्यायचे. आधी बटाटा घालायचा आणि वांगं नंतर घालायचं, कारण बटाटा शिजल्याला वेळ लागत नाही आणि वांगं खूप पटकन शिजतं. आता यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं, म्हणजे भाजीची चव जात नाही, भाजीला पानसटपणा येत नाही. मी याआधीही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कुठलीही भाजी चमचमीत होण्यासाठी थंड पाण्याचा वापर न करता गरम पाण्याचा वापर करायचा. आता यावर झाकण ठेवायचं आणि ही साधारणपणे बटाटा 60 ते 70% आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर कलर अतिशय सुंदर आला आहे. आता बटाटा आपण शिजला की नाही ते चेक करून घेणार आहोत आणि बटाटा साधारणपणे 60 ते 70% शिजला की मग आपण यामध्ये वांगं घालून घेणार आहोत. तर बटाटा अजून थोडासा शिजायचा बाकी आहे. तर मी परत एकदा यावर झाकण ठेवते आहे आणि बटाटा आपण अजून थोडासा शिजवून घेणार आहोत. आता साधारणपणे एक 5 ते 7 मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे. मस्त तेल सुटलं आहे. छान अशी तर्री आलेली आहे आणि आता आपण परत एकदा बटाटा शिजला की नाही ते चेक करून घेणार आहोत. तर बटाटा बऱ्यापैकी मस्त असा शिजलेला आहे, जेवढा आपल्याला हवा आहे तेवढा. आता यामध्ये मी वांग्याच्या फोडी घालून घेते आहे. मी आधी सांगितलं आहे तसं बटाटा शिजायला उशीर लागतो म्हणून बटाटा आधी घातला आहे आणि वांगं नंतर घातलं आहे. वांगं आणि बटाट्यासोबत अजिबात एकत्र ह्या भाजीमध्ये आपल्याला घालायचं नाही आहे. आता वांगं घातल्याच्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये देखील आपण गरम पाणी घालून घेणार आहोत. सगळ्यात आधी हे छान असं मिक्स करून घेऊया. तर आता काय करायचं, चमच्याच्या साहाय्याने आधी व्यवस्थित सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम पाण्याचा वापर तुम्हाला रस्सा कितपत हवा आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण गरम पाण्याचं कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी जास्त घालू शकता आणि जर तुम्हाला ग्रेव्ही कमी हवी असेल तर गरम पाणी कमी घाला. तर यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलेलं आहे आणि ही भाजी मस्तपैकी आपण शिजवून घेणार आहोत. चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ आपण आधी घातलेलं नाही आहे आणि परत एकदा हे छान असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, बऱ्याच ठिकाणी लग्नाच्या पंक्तीमध्ये ही वांगं बटाट्याची रस्सा भाजी आवर्जून बनवली जाते आणि त्याची जी ऑथेंटिक टेस्ट असते ना, आहाहा! क्या बात है! अगदी विचारू नका, एवढी भन्नाट लागते. आता झाकण ठेवलं आहे. भाजी मस्त अशी शिजवून घेतली. रस्सा थोडासा जास्त वाटतो आहे, तर मी अजून थोड्या वेळ
याचा रस्सा याला आटवून घेणार आहे, कारण मला अगदी लिमिटमध्ये रस्सा हवा आहे, खूप जास्ती नको आहे. आता यावर झाकण ठेवायचं, परत एकदा छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि यामध्ये आवश्यकतेनुसार शेंगदाण्याचा अगदी चमचाभर कूट घालून घ्यायचा आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, तुम्ही ही आचारी पद्धतीची वांग-बटाट्याची भाजी बनवता का? कमेंट करून नक्की सांगा. बऱ्याच ठिकाणी याला लैला मजनूची भाजी असं देखील म्हटलं जातं. तर तुम्हाला हे याचं टोपण नाव माहीत आहे का? हे देखील कमेंट करून सांगा. तर आपली भन्नाट चवीची वांग-बटाट्याची भाजी बनवून तयार झाली आहे. सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची गार्निशिंगसाठी, कारण आपण ऑलरेडी यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे, पण यामुळे भाजी दिसायला छान दिसते. आणि गॅसची फ्लेम बंद करायची. मस्तपैकी आता पोळी, भाकरी, भात जे आवडत असेल त्यासोबत याच्यावर ताव मारायचा. तर मैत्रिणींनो, ही रसरशीत, खमंग, चमचमीत अशा चवीची वांग-बटाट्याची भाजी तुम्ही देखील नक्की बनवा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. याआधीही मी तुम्हाला सांगितलेलं आहे की माझ्या चॅनलवर तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल हे देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर मैत्रिणींनो, आपली रेसिपी बनवून तयार झाली आहे. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.